नमस्कार. मध्य पूर्वेमध्ये ना सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे आणि अशातच भारत आणि तब्बल 22 अरब देश एकत्र आलेत आणि त्यांनी एक संयुक्त निवेदन म्हणजे एक जॉईंट स्टेटमेंट जारी केलंय. आता वरवर पाहता हे फक्त शब्द आहेत, पण या शब्दांच्या मागे दडले काय? भारताची या गुंतागुंतीच्या प्रदेशात नेमकी भूमिका काय आहे? चला आज आपण हेच समजून घेऊया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण या महत्त्वाच्या बैठकीचं नेमकं महत्त्व काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर जाहीरनाम्यात प्रादेशिक संघर्षांवर काय भूमिका घेतली आहे ते बघू आणि हो, विशेषतः पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर. मग इराणच्या मुद्द्यावर जे मौन पाळलं गेलंय त्याचा अर्थ काय आणि या सगळ्यांमधून भारताची मोठी रणनीती म्हणजे बिग पिक्चर काय दिसतंय याचा आढावा घेऊ. ही बैठक का इतकी खास आहे? कारण ती तब्बल 10 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर होतीये आणि तीही अशा वेळी जेव्हा संपूर्ण मध्यपूर्व प्रदेश अनेक संघर्षांनी आणि अंतर्गत तणावांनी अक्षरशः धुमसतोय. त्यामुळेच या बैठकीला एक वेगळंच महत्त्व आलं आहे. आणि मग इथे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. एवढे मतभेद, एवढे आपापसातले संघर्ष अशा विखुरलेल्या मध्यपूर्वेत भारत आणि हे 22 अरब देश कोणत्या गोष्टींवर सहमत होऊ शकतात? हे शक्य आहे का? ज्यावेळी हा दिल्ली जाहीरनामा तयार होत होता तेव्हा तिथली परिस्थिती खूपच स्फोटक होती. म्हणजे बघा, एकीकडे इराण आणि अमेरिकेमधला तणाव अगदी शिगेला पोचला होता. दुसरीकडे सौदी अरेबिया आणि यूएई, जे एकेकाळचे पक्के मित्र होते, त्यांच्यातच फूट पडली होती. आणि तिसरं म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईनच्या जुन्या वादात अमेरिकेने एक नवीन बोर्ड ऑफ पीस आणून आणखीनच गोंधळ वाढवला होता. तर मग अशा या तणावपूर्ण परिस्थितीत या जाहीरनाम्यात नेमकं ठरलं काय? चला सुरुवात करूया आफ्रिकेतल्या काही महत्त्वाच्या संघर्षांपासून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या मुद्द्यांवर भारत आणि अरब लीगमध्ये एकमत झालंय. पण एवढ्या वेगवेगळ्या संघर्षांवर एकमत झालं तरी कसं? तर भारत आणि अरब लीगने एक खूपच स्मार्ट मार्ग निवडला. त्यांनी एका मूलभूत डिप्लोमॅटिक तत्वावर भर दिला. ते तत्व म्हणजे प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा म्हणजे सॉव्हरेनिटीचा आदर करायचा आणि बाहेरच्या कोणीही हस्तक्षेप करायचा नाही. आता हे असं तत्व आहे ज्याला सहजासहजी कोण नाही म्हणू शकत नाही, बरोबर? पण थांबा, या संघर्षांच्या मागे ना एक मोठी विभागणी आहे जी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आज मध्यपूर्वेत 2 गट अगदी स्पष्टपणे दिसतायत. एकीकडे आहे सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालचा पारंपरिक अरब गट आणि दुसरीकडे यूएई, इस्रायल आणि अमेरिका यांचा एक नवीनच गट तयार होतोय. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही गट वेगवेगळ्या संघर्षांमध्ये वेगवेगळ्या बाजूला उभे आहेत. आणि हीच विभागणी आपल्याला दिल्ली जाहीरनाम्याच्या भूमिकेतून अगदी स्पष्ट दिसते. सुदान असो किंवा लिबिया, दोन्ही ठिकाणी जाहीरनामाने काय केलंय तर यूएई समर्थित बंडखोरांच्या विरोधात जाऊन आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारांना पाठिंबा दिलाय. सोमालिया आणि येमेनमध्येही तीच स्टोरी आहे. यावरून एक गोष्ट अगदी काळ्या दगडावरची रेग आहे की या संघर्षांमध्ये भारत आणि अरब लीगने सौदी अरेबियाच्या भूमिकेलाच पाठिंबा दिला आहे. ठीक आहे, आफ्रिकेतल्या संघर्षांवरची भूमिका तर स्पष्ट झाली, पण आता वळूया त्या प्रश्नाकडे जो या संपूर्ण प्रदेशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. हो, पॅलेस्टाईनचा प्रश्न. आणि इथे जाहीरनाम्यातला प्रत्येक शब्द इतका विचारपूर्वक निवडला गेलाय की विचारायची सोय नाही. खरं तर आफ्रिकेतले संघर्ष महत्त्वाचे आहेतच, पण मध्यपूर्वेच्या राजकारणाची दिशा ठरवणारे 2च मुख्य मुद्दे आहेत. एक म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष आणि दुसरा म्हणजे इराण. मग यावर जाहीरनाम्यात काय म्हटले? इथे जाहीरनाम्याने एक जबरदस्त डिप्लोमॅटिक खेळी केली आहे. त्यांनी 2002च्या अरब पीस इनिशिएटिव्हला पाठिंबा दिला आहे. हा तोच जुना प्रस्ताव आहे जो म्हणतो की इस्रायलने पॅलेस्टिनी जमीन परत करावी आणि बदल्यात त्याला मान्यता मिळेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? अमेरिकेने आणलेल्या नव्या बोर्ड ऑफ पीसचा साधा उल्लेखही केलेला नाही, म्हणजे त्याला पूर्णपणे इग्नोर केलंय. आता या निवडीचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. भारत आणि अरब लीगने अमेरिकेच्या नव्या वादग्रस्त प्रस्तावाला बाजूला सारून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेल्या 2 स्टेट सोल्युशनच्या कल्पनेलाच आपला पाठिंबा दिलाय. म्हणजे इस्रायलच्या शेजारी एक स्वतंत्र पॅलेस्टिनी राष्ट्र असावं, हीच भूमिका त्यांनी उचलून धरली आहे. हा एक प्रकारे अमेरिकेला दिलेला एक सूक्ष्म पण अतिशय महत्त्वाचा संदेश होता. पण या जाहीरनाम्यात जेवढं महत्त्वाचं काही सांगितलंय तेवढंच महत्त्वाचं काहीतरी सांगायचं टाळलंय. आणि म्हणतात ना, कधीकधी शांतता ही शब्दांपेक्षा जास्त बोलते. इराणच्या मुद्द्यावर पाळलेलं मौन हे त्याचं अगदी उत्तम उदाहरण आहे. मग अमेरिका इराण तणावाचा उल्लेख का टाळला? यामागे 3 मोठी कारणं आहेत. पहिलं, या विषयावर पडद्याआड बरीच खलबत्तं सुरू आहेत आणि ती उघड करायची नाहीत. दुसरं, सौदी अरेबियासारखे मोठे अरब देश स्वतःच अमेरिकेला इराणवर लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतायत. आणि तिसरं,
भारताचे स्वतःचे हितसंबंध जसं की चाबाहार बंदर थेट इराणशी जोडलेले आहेत. मग उगाच जाहीर भूमिका घेऊन कोणाला नाराज का करायचं, त्यापेक्षा शांत राहणं सगळ्यांच्याच फायद्याचं होतं. चला तर मग आता या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडूया. या जाहीरनाम्याच्या विश्लेषणातून भारताच्या मध्य पूर्वेतील मोठ्या आणि सुसंगत रणनीतीचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. पण एक मिनिट, भारत एवढी सावध आणि संतुलित भूमिका का घेतोय? या सगळ्या डिप्लोमॅटिक कसरतीमागे एक मोठं आर्थिक कारण आहे. भारत आणि अरब देशांमधला वार्षिक व्यापार आहे तब्बल $240 अब्ज. एवढा मोठा आकडा आहे हा, आणि एवढ्या मोठ्या आर्थिक संबंधांना कोणताही देश धोक्यात घालवणार नाही हे उघड आहे. आणि यातूनच भारताची नवी अलिप्ततावादी भूमिका किंवा नॉन अलाइनमेंट 2.0 म्हणू शकतो आपण, ती समोर येते. याचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिलं, व्यवहार सांभाळायचा, म्हणजे सौदी आणि इराण किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन ह्या कट्टर विरोधातल्या गटांशी एकाच वेळी चांगले संबंध ठेवायचे. दुसरं, प्रत्येक देशासोबतचे संबंध वेगळे ठेवायचे, एकमेकांत मिक्स करायचं नाहीत. आणि तिसरं, नेहमी आंतरराष्ट्रीय नियम आणि स्थिरतेलाच प्राधान्य द्यायचं. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो. मध्यपूर्वेतील समीकरणं खूप वेगाने बदलत आहेत. नवीन शक्ती पुढे येत आहेत, जुने तणाव पुन्हा उफाळून येत आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या गटांमध्ये संतुलन साधण्याची भारताची ही तारेवरची कसरत भविष्यात किती काळ टिकू शकेल याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.